वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण समाज कल्याण अधिकारी गट ब सोशल वेलफेअर ऑफिसर ग्रुप बी चा सिलेबस म्हणजेच अभ्यासक्रम बघणार आहोत। हा जो अभ्यासक्रम आहे तो आताच नवीन जाहिरात पडलेली आहे। इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विकास अधिकारी त्याचप्रमाणे सहाय्यक संशोधन अधिकारी प्रकल्प सहाय्यक यांचे वॅकन्सीज आलेले आहेत आणि हाच सिलेबस त्या पोस्टना सुद्धा राहणार आहे। तर तो जो सिलेबस आहे तो अपडेटेड व्हायचा बाकी आहे आणि हा जो सिलेबस आहे समाज कल्याण अधिकारी गट ब चा हा अपडेटेड झालेला आहे। तर दोन्ही पदांचा जो सिलेबस आहे तो सेम असण्याची शक्यता इथं वर्तवण्यात येत आहे। तर समाज कल्याण अधिकारी गट ब चा सिलेबस आपण पहिल्यांदा पाहणार आहोत। परीक्षेचे टप्पे राहणार आहेत 2, लेखी परीक्षा राहणार आहे 200 गुण, मुलाखत राहणार आहे 50 गुण। परीक्षा योजना विषयाचा सांकेतांक आहे कोड 988, मराठी सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी व समाज कल्याण अध्ययन। माध्यम मराठी, प्रश्न संख्या 100 आणि गुण राहणार आहेत 200। कालावधी 1 तास राहणार आहे। दर्जा पदवी, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी। नकारात्मक गुणदान प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील। एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील। वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्यांच्या आधारे करण्यात येईल। एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही। अंतिम व गुणवत्ता यादी ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणांवर आधारित राहणार आहे। अभ्यासक्रम कोणकोणता आहे? मराठी सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी व समाज कल्याण अध्ययन या विषयामध्ये खालील घटक व उपघटकांचा समावेश असेल। व उपघटक मराठीमध्ये तुम्हाला माहितीच आहे, आपलं व्याकरण वगैरे राहणार आहे। अनुक्रमांक 2 सामान्य ज्ञान मध्ये कला शाखेतील घटक आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास 1857 ते 1990 पर्यंतचा, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय राज्य पद्धती व ग्राम प्रशासन। उपघटक 2 विज्ञान व अभियांत्रिकी, वैज्ञानिक विचारसरणी व दृष्टिकोन, विज्ञानाचे स्वरूप, विज्ञानाची पूर्वगृहीते, शास्त्रीय पद्धती, वैज्ञानिक ज्ञान। आधुनिकीकरण व विज्ञान, आधुनिकीकरण म्हणजे काय, आधुनिकीकरणाचे प्रकार, आधुनिकीकरण व भारत, समस्या व उपाय। जागतिक तसेच भारतातील वैज्ञानिक व अभियांत्रिकी प्रगती, वैज्ञानिक प्रगतीमुळे शहरी तसेच ग्रामीण जीवनावर झालेला परिणाम। भारतीय समस्यांवर वैज्ञानिक उपाय, उदाहरणार्थ ऊर्जा समस्या, अन्नधान्य समस्या, लोकसंख्या समस्या, पर्यावरण समस्या, शैक्षणिक समस्या, गृहनिर्माण समस्या, परिवहन समस्या, संपर्कविषयक समस्या, लोकस्वास्थ्य इत्यादी। नंतर उपघटक 3 वाणिज्य व अर्थव्यवस्था, भारतीय आयात निर्यात, राष्ट्रीय विकासात सरकारी सहकारी ग्रामीण बँकांची भूमिका, शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी। किंमती वाढण्याचे कारणे व उपाय। उपघटक 4 जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी, राजकीय, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक, खगोलशास्त्रीय, सांस्कृतिक, वैज्ञानिक इत्यादी। घटक 3 बुद्धिमापन विषयक प्रश्न याच्यामध्ये विचारले जाणार आहेत। उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येणार आहेत। घटक 4 समाज कल्याण अध्ययन, याच्यामध्ये जो सोशल वर्कचा
सिलेबस आहे 2 वर्षाचा, तो त्याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे. MP टॉपिक दिलेले आहेत. त्यामध्ये समाजकार्याचा इतिहास व तत्त्वज्ञान. 2 मानवी अभिवृद्धी व व्यक्तिमत्व विकास, समाज कल्याण प्रशासन, सामाजिक सुरक्षा विषयक कायदे व अंमलबजावणी, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, अत्याचार प्रतिबंध कायदा 1989, बाल कामगार कायदा इत्यादी. भारतीय सामाजिक समस्या व त्यावरील उपाययोजना, समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र व अर्थशास्त्र. तर अशा प्रकारे जो समाज कल्याण अधिकारी गट ब चा सिलेबस आहे, हा सिलेबस आपण सविस्तररित्या पाहिलेला आहे आणि हा सिलेबस पुढील पदांकरिता सुद्धा लागू राहणार आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.